गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. आता वाजलेत मैत्रिणींनो 5:45 झालेत आणि मी गेलते मैत्रिणींनो थोडं बाहेर गेलते, भाजीपालाही आणला. आता उन्हाळा म्हणलं की मैत्रिणींनो हिरव्या भाज्या हे लागतात मैत्रिणींनो. पुन्हा पोरायला ककडी, पुन्हा काय म्हणते त्याला ते बीट हे मागते, तर त्यासाठी गेलते मैत्रिणींनो मी बाहेर. तर कैऱ्या पण बघितल्या मैत्रिणींनो घ्यायच्या म्हणल्या, पुन्हा माझ्या लक्षात घेऊन आणताना आंबट चुका मैत्रिणींनो. हे बघा खूप छान आहे, एकदम फ्रेश. आता मी मैत्रिणींनो कसं करायले 2-2 दिवसाला जाऊन आणायले भाजीपाला, कारण ना आता जाऊ द्या तर चक्कर तर होती मैत्रिणींनो, पण ते चांगलं तर भेटतंय ना. हे पाडव्याचे हे आणले मैत्रिणींनो हार, पाडव्याचे हार मैत्रिणींनो. हे पडले केवढ्याला पडली की काय, ते माझ्या ओळखीचंच आहे. हे आणला मैत्रिणींनो शेपू, मला खूप आवडते मैत्रिणींनो शेपू. किती दिवस झाले मैत्रिणींनो, 8 दिवस झाले मला शेपू नाही घरामध्ये. घेतली होती पण माझ्या लक्षात नाही करायची, पुन्हा घेतली. आणली मेथी आणली मैत्रिणींनो अर्धा किलो, आणि कोथिंबीर. शेपू मेथीसाठीच घेते मैत्रिणींनो, दारावर हीच नाही, शेपू नाही, मेथी नाही, पुन्हा हे नाही काय म्हणते ते बटाटे आणि दोडकी. दुसरी दोडके बी येत नाहीत मैत्रिणींनो दारावर. माझ्या मोठ्या मुलाला दोडके आवडते, तर त्याला दोडकीची चटणी करून द्यावं लागते, ते जेवते. आणि ते इतका राग काढते माझ्यावर, लेकराचं कसं म्हणत नाही कसं असतं ते. मसाल्याच्या भाज्या खाऊ वाटत नाही मैत्रिणी ह्या दिवसात. पुन्हा ज्या म्हणजे पाणी टाकलेलं तर खाऊच वाटत नाही ह्या दिवसामध्ये. कसं होते माणसाला हिरव्या छान असं. उद्या आंबट चुका करते मस्तपैकी, तुम्हाला रेसिपी टाकलेली मैत्रिणींनी, इतकी छान होती ना. एवढीशी शेपू नाही आता ती आहे ना, ती मिक्स करून बनवते. चला मैत्रिणींनो म्हणलं मैत्रिणींना टिप्स द्याव्यात मैत्रिणींनो. तर आहाराबद्दल दिल्यात मैत्रिणींनो तुम्हाला टिप्स. आहारामध्ये काय खायचं काय नाही, आहारातून कसं हे वाढवायचं त्याच्याबद्दल दिलं. हायपर पिगमेंटेशन, ते वांगवर का कुणाला वांग आहे मैत्रिणींनो आजकाल, तरी जीव का मैत्रिणींनो वांग. जाऊ द्या आता कोण वांग बघत बसणार आहे. वांगवर नंतर देते मैत्रिणींनो, ह्याच्यावर देते. आपल्या स्किनसाठीच मैत्रिणींनो, स्किनचा आणखीन लुक वाढवायचा असेल मैत्रिणींनो, आणि त्वचा आणखीन छान तेजस्वी करायची असली तर मैत्रिणींनो काय करायचं, टमाटर मिक्सरमधून गाळ करायचं, आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं मैत्रिणींनो गुलाबजल टाकायचं, आणि तांदूळ असतात ना आपले त्याची एकदम फाईन पेस्ट करायची मैत्रिणींनो. तांदळाची एकदम पावडर अशी एकदम आपली पेस्ट, हे पावडर कसं असते तितकी बारीक फाईन पावडर करायची. वाटलं असं तुम्ही चाळून घ्या, फाईन पावडर पेस्ट करायची मैत्रिणींनो. गुलाबजल, टमाट्याचा गर, आणि हे तांदळाची 1-2 चमचे एकदम फाईन पेस्ट करायची मैत्रिणींनो, आणि त्याचा लेप द्यायचा मैत्रिणींनो चेहऱ्यावर. चेहरा छान ग्लोईंग होते मैत्रिणींनो. पूर्ण ह्याला लावून घ्यायचं मानेला, ह्याला एक प्रकारची क्लिन्झिंगच होते मैत्रिणींनो. क्लिन्झिंग कसं असते म्हणजे सगळी त्वचा आपली क्लीन होती त्याच्याने. आणि 20 ते 30 मिनिट ठेवायचं आणि चेहरा वॉश करून घ्यायचा मैत्रिणींनो. तुमची स्किन नक्कीच ग्लोईंग दिसेल मैत्रिणींनो. नंबर 2ला आहे मैत्रिणींनो गुलाब पाकळ्यापासून फेशियल करायचं मैत्रिणींनो. गुलाबाचे 4-5 गुलाब घ्या मैत्रिणींनो. त्यात गावरण असले तर खूपच चांगले, आणि त्याच्या पाकळ्या घ्यायच्या मैत्रिणींनो, आणि त्याच्यामध्ये गुलाबजल टाकायचं मैत्रिणींनो 2-4 चमचे, आणि थोडी किंचितशी अर्धा चमचा असते ना आपल्या ह्याच्यातला हळद मसाल्याच्या डब्यातला, त्याच्याने अर्धा चमचा म्हणजे 1 चमचा हळद टाकायची मैत्रिणी. आणि गुलाबजल पाकळ्या मिक्सरमधून काढायच्या, आणि त्याचं असं पेस्ट झाल्यासारखी होती मैत्रिणींनो. आणि त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि गुलाबजल टाकायचं. गुलाबजल मैत्रिणींनो त्या दिवशी आणलं होतं मी
लावलं, संपलं. एवढीच बॉटल होती छोटी. मी प्लकिंगला गेलते त्या दिवशी तिच्याकडून आणली होती. ती म्हणली ताई आलंय, म्हणली तुम्हाला घ्यायचं असलं तर मग जास्त तर मैत्रिणी क्लिनिंग ह्याचे प्रॉडक्टनं मी तर ह्याच्याकडूनच आणते, पार्लरमधूनच. तिच्याकडे मेहंदीसुद्धा होती, मेहंदीचा पॅक होता. पण ती काय म्हणली स्काल्फला बिलकुल लावायचं नाही, म्हणून मी नाही आणलं. आणि ती रिस्क बी नको म्हणलं आपल्याला. तुम्हाला बी मी अशा टिप्स देते मैत्रीण, ते हे काही होऊ नये साईड इफेक्ट. तर आपलं कुठं आलं तर गुलाबाच्या 4-5 गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या मैत्रिणीनं, आणि गुलाबजल मिक्सरमधून काढायच्या. 2-3 चमचे गुलाब पाणी टाकायचं. आणि काय म्हणले होते मी आता, गुलाब पाकळ्या आणि ह्याची फाईन पेस्ट करायची मैत्रिणीनं, आणि चेहऱ्याला लावून घ्यायची. तुमचा म्हणजे थोडं अर्धा पाऊण तास ठेवा मैत्रिणीनं. त्याच्याने तुमचा चेहरा छान होतं आहे मैत्रिणीनं. एक प्रकारचं हे मिळतं आहे मैत्रिणीनं, त्वचेला विटॅमिन मिळतं आहे त्याच्यातून, आणि चेहरा ग्लोईंग होतं आहे, तेजस्वी होतं आहे. आणखी मैत्रिणीनं वॅक्सबद्दल तर तुम्हाला सांगितलेलं आहे मैत्रिणीनं. तर अशा पद्धतीनं मैत्रिणीनं मी तुम्हाला आज काही टिप्स दिल्या. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.